अरे काही जाताना थोडं मध्ये मध्ये अडचणी येत आहेत. सो हॅलो गाईज, मी बांगडविल्ला स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज सगळे बांगडविल्ला परत एकदा एक मस्ती करायला चाललेलो आम्ही फार्म हाऊसला. ड्रायव्हर भाई रोशन ड्रायव्हर ह्याच्या जीवावरती आम्ही चाललोय. सो गाईज आता जाता आता सीन चालू झालेले, बॉटल फुटले पेप्सीची एक. पैसा वाया. हे थांब पी पी. अरे हे पितोय का? ये रे व्हिडिओ घे. थांबल्या गेल्याची थम्सअप. म्हणले का? लेट्स गो गणपती बाप्पा. मजा. लेट्स गो. चालायच्या आधी संपू नको, आरामात चल, आपल्याला आरामात जायचंय, समजलं का? तर गाईस पेट्रोल भरायला थांबलेलो, आता पेट्रोलची टाकी फुल करून आता निघू पुढच्या प्रवासाला. रोशननी मजबूत खर्च केलाय बघा, पैशाची लुईस वितो बॅग घेतलेले कुणीतरी बँकेमध्ये, दरोडा टाकलेला आहे, व्याजाचे आलेले आहेत. काय रोशन? अल्ला दुबई. सो गाईज आता आम्ही थोडीशी खरेदी करत होतो. काकड्या, नंतरला गाजर आणि चिकन घेतलेलं आहे सोबत तिकडे फ्राय करून खाण्यासाठी. खूप मजा मस्ती येणार आहे. आणि इथून आता आपल्याला तरी 1-1.5 तासाचा रस्ता बाकी आहे, तो आपण लवकरात लवकर कव्हर करू. चला काका, लेट्स गो गाइस. अभी चलते हैं सीधा अपने रूट पे, फार्म हाऊस पे. जरा पुढे ट्रॅफिक आहे, आणि इथे जरा आम्ही अडकलोय बघा. ते मध्येच बॅरिकेड लावून ठेवलेत आणि आमची गाडी इथे अडकली. तर काही जाताना थोडं मध्ये मध्ये अडचणी येत आहेत. तर आता जी पहिली अडचण, आता हे सगळं इथे आम्हालाच काढावं लागणार आहे, कारण इथे आमची गाडी फसली आहे म्हणून. तर मग काय आता ऑप्शन नाही, तर आता काय काढावंच लागेल. तर आपली गाडी निघाली आहे इथून. आपला तन्मय बिल्डरने काढलेला आहे बॅरिकेड. आता आपला पुढचा प्रवास चालू करू. तर ट्रॅफिक खूप असणार आहे. रोशन भाई आता त्याला सुरत खेळायला लागलेला आहे, आता त्याचं मन आता डायव्हर्ट होत आहे. जवळ येत चाललोय, रोशन भाईचं मन डायव्हर्ट होत चाललेलं आहे. बघू, इथपर्यंत तरी सेफ आलो. आता पुढचं काय असेल काय माहिती नाही. काहीच आम्ही आता रिओचे बॉक्स घेण्यासाठी थांबलेलो इथे, आणि थोडा भूक पण लागलेली, आणि आता खाऊन पिऊन आम्ही पुढचा प्रवास चालू करू. 26 किलोमीटर दाखवते आम्हाला इथून नंतर. तर आम्ही जरा लॉंग रूटने आलो आहे म्हणून लवकरात लवकर जाऊ आणि फार्म हाऊसची मजा करू. चालू इथे आम्ही आता गावात अडकलो आहे, आणि रस्ता पण बघा तुम्ही, सगळा अडीअडचणीचा रस्ता आहे. तिथून येऊ का? इथे आपल्याला कुठे जायचंय? कलमला. इकडून असा ह्या साईडला जाऊ का? हा चालेल, मारतो. थँक्यू काका. काकाने आम्हाला प्रॉपर असं गायडन्स दिलेलं आहे म्हणून तुम्ही रस्ता मी तुम्हाला दाखवू नाही शकत. रस्ता खूपच अडीअडचणीचा आहे. आपण बघू, हळूहळू जाऊ. आता वाजलेत किती, 6:30 झालेत. 6:30 आहे तोपर्यंत ही हालत आहे. बघू पुढे काय होणार. मागच्यांचा कसं होईल काहीच माहिती नाही. आपण सावकाश जाऊ. टॉर्च बंद. तर गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे फार्म हाऊसला. लेट्स गो. तर गाईज आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे, आणि आमचे 2 फंटर. थांब रे,
आता इथे आमचे 2 फंटर पहिले पोचलेले फार्म हाऊसला, तर ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. तर काय झालं तुमच्यासोबत? त्यांना आम्हाला मॅप मध्ये दाखवलं की रस्ता इथपर्यंत पोहोचेल आणि नंतर काय झालं, मॅपचा रस्ता चेंज झाला आणि आम्ही गावात गेलो आणि स्मशानभूमीच्या इथे स्टॉप आला. मला माहिती ती स्मशानभूमी, ती मला माहिती स्मशानभूमी आम्हाला पण भेटली. तो अडीअडचणीचा रस्ता होता गावातला. तर गाईज फार्म हाऊस तर एकदम मला हार्ड दिसतोय, एकदम मस्त, एकदम बसायची पण चांगली सोय आहे. बागा नाही इथे, थोडा काळोख आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे एवढा नीट व्ह्यू. थंडी पण खूप आहे, इथे तुम्ही बसू शकतात जसं एकदम चिल करण्यासाठी, जेवणासाठी म्हणा. आणि आता आपण पहिले जाऊन पहिले मी तुम्हाला सर्व फार्म हाऊस एक्सप्लोर करतो आणि मग तुम्हाला स्विमिंग पूल आणि दाखवतो पटापट. काहीच आता एवढी मजा येणार आहे ना तुम्हाला, लिटरली मी सांगू नाही शकत. आता मी जस्ट असा फार्म हाऊस फिरलो तर खूप भारी फार्म हाऊस आहे. कायचं तर मी तुम्हाला पूल दाखवतो आणि नंतरला आपला फार्म हाऊस मी तुम्हाला एक्सप्लोर करतो कसं काय आहे ते रूम. आणि जाम भारी आहे बाई, जाम भारी, मला जाम आवडला. कुठे? हा अरे इथून खोलले, थांब माझा मोबाईल चाललाय. भाई एक नंबर आहे रे, एक नंबर फार्म हाऊस आहे. तर मी तो तुमचा ते इथून मी दाखवू नाही शकत. हा बघा आपला तो फार्म हाऊस आहे, हा क्लब हाऊस आणि समोरच आपला फार्म हाऊस एक्सप्लोर करतो. हा बघा आपला फार्म हाऊस, इथून एंट्री होते आणि हे छुपाव सब छुपाव. आणि इथून आपला बाथरूम आहे. अरे गप रे. हा किचन, हा बेडरूम, असे 3 बेडरूम आहेत आपल्या इथे टोटली. हा खालचा बेडरूम झाला आणि आता आपण वरती जाऊन बघू. जाम भारी फार्म हाऊस आहे, मस्त. आपल्या बजेट फुल 1 डे ट्रिप पण करू शकतो आपण, नाहीतर असं स्टेला पण येऊ शकतो. स्टेला तर जामच बेस्ट आहे. आणि हा बेडरूम वरचा, आणि इथे तुम्हाला बाथटब आणि आहे सगळं काय तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी एन्जॉय पण करू शकतात. हा इथून तुम्हाला ऑसम असा बाल्कनी व्ह्यू भेटतो. खूप थंडी आहे, मजा येणार आहे. इथून हा समोर असे आजूबाजूला खूप असे फार्म हाऊस आहेत, पण बेस्ट आहे फार्म हाऊस, बेस्ट आहे, आवडला मला. अजून एक बेडरूम आहे याला, असे वरती 2 बेडरूम आहेत. हा वाला बेडरूम आहे आणि तुम्हाला बाथरूम आहे आणि इथला बाल्कनी एरिया. मग इथून सरळ मग आपण इकडे जातो स्विमिंग पूलला. आणि मस्त एकदम बेडरूमची आणि चांगली व्यवस्था, खूप चांगली आहे यांची. ओके इथे पण बाथटब आहे तुम्हाला. वरती दोन्ही बेडरूमला बाथटब सगळी सुविधा केलेली आहे, चांगले बऱ्यापैकी मस्त एकदम बाल्कनी व्ह्यू. खूप फार्म हाऊस आवडला आहे. 1600-1700 रुपये आम्ही काय खूप जे काय पर पर्सन काय काढले. सगळं जेवण बिवण त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे, 2 टाईमचं जेवण, नाश्ता पाणी सगळं इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. क्लब हाऊस आहे आपलं तिथे समोरच, तिथेच किचन आहे त्यांचं आणि तिथेच सगळं व्यवस्था चालू आहे आपल्या जेवणाची. आणि आपले आता बाकीची गँग मागून येणार आहे 5-6 जण. ते आता सगळे आल्यावरती एवढी मजा होणार आहे, खूप मजा होणार आहे. आणि मी तुम्हाला ती सांगू नाही शकत किती मजा होणार आहे आणि काय मजा करणार आहे आम्ही ते मी सगळं हळूहळू ब्लॉगमध्ये दाखवतो. आता झालं थोडं फ्रेश होतो, खातो पितो आणि आम्ही जे काय आणलंय ते चिकन आणि मस्त फ्राय करून मजा करायला घेऊ. आता ती पण मजा दाखवतो. सो गाईज, रोशन मस्त एकदम चिकन तळतोय. कुक मागवलाय आपण डोंबिवलीवरून. मस्त मजा करू आता फार्म हाऊसला आपण. आता आपण जेवायला बसू सगळेजण.
रोशन नाही ना पाण्यात टाकणार. ते जेवायला बसतो सगळी जण. काहीच आता रात्रीचे 3 वाजलेत आणि आम्ही इथे 2 जण वरती आणि बाकी आमचे मित्र परिवार आमचा खाली आहे. खालती थांबलाय. लाईट गेली. हाय गाईस, मोसंबी का ज्यूस पिला. सो गाईज आता इथे रोशनची वाट लागली जाणार आहे. रोशनला स्विमिंग पूल मध्ये ढकलणार आहे ते. तर बघू शकतात. आएगा ना बाबा, मजा आने वाला है. देखो गाइस, मजा दिखाता हूँ आपको. रोशन भाई गावात गाईस आता खूप येडे झालेले सगळी जण नाचतात येण्यासारखी. विषय सक्सेसफुल. आईच्या बाईला ढकलला गेलेला आहे. त्यांचा विषय सक्सेसफुल झालेला आहे. गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही झोपून उठलेलो आहे जस्ट आणि नाश्ता पाण्याची सोय आपली तिकडे क्लब हाऊसमध्ये आहे आणि तिथे जाऊन आपण आता नाश्ता पाणी करू. बाकीच्यांनी सर्वांनी करून घेतलं आहे. मी थोडा लेट उठलो. आम्ही 2-3 जण. तर लवकरात लवकर नाश्ता पाणी करू आणि डायरेक्ट स्विमिंग पूलचे मजा घ्यायला जाऊ. स्विमिंग पूल मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. मी तुम्हाला आता सकाळचा व्ह्यू काय असतो इथला, म्हणजे सकाळी कसं काय दिसतं आजूबाजूला, तर मी ते तुम्हाला दाखवतो. कारण रात्र होती काल, म्हणून काल काही दिसलं नाही एवढं नीट. म्हणून हे बघा, इथून हा बाल्कनी एरिया वरचा आपला क्लब हाऊस आहे पूर्ण. आणि इथे आपली पोरा स्विमिंग पूलमध्ये मजा घेत आहे स्विमिंग पूलची. आणि हा समोरचा एरिया आहे. आणि इथे आपण काल रात्री जेवायला बसलेलो. इथे आणि समोर चूल आणि आहे मस्त. मी तुम्हाला आता त्या साईडचा व्ह्यू दाखवतो, दुसऱ्या रूमचा, त्याचा मागचा व्ह्यू. हा बघा गाईस, हा इथला मागचा व्ह्यू आहे. आहेत लाईनीत असे 3-4 असे बंगले आहेत. इथून असे मस्त आहे. पण सकाळचा पण व्ह्यू खूप ऑसम आहे. तर आता आपण नाश्ता पाणी करू जाऊन. बघू नाश्त्याला काय असणार आहे ते. आपल्या सौरव बाईला इथे सगळेजण मानवंदना देत आहेत. वॉर्मअप आहे. लेट्स गो. सौरवची मारली जाते. पहिला गेलेला पाण्यात. शाबाश, चलो पटापट. अरे सौरव चल. सगळे डॉल्फिन गेले पाण्यामध्ये. पाणी गार आहे की नाही. सौरवला ढकलत. अरे मान दाबायला नव्हती सांग. विषय सक्सेसफुल. सौरवला लागेल. डॉल्फिन गेला. डॉल्फिन सौरव भाई फुल फायर. कसा झोपलाय.
मजा येते. चल शाबाश शाबाश. पालखी उचल. फरकची पालखी उचलली. मौत को छू के टक से वापस आ सकता. रोशनचा टरबूज. काय आता आम्ही जेवायला बसलोय. दुपारचं जेवण फार्म हाऊसचा. खावा चिकन, सुक्का चिकन, रस्सा. आपला भाऊ. खा भाऊ, तुला पाहिजे तेवढं खा. वसूल करून टाक तू. वर मस्ती करून सगळ्यांचे बोचे आता वरती झालेले आहेत. सगळे आता झोपलेत ताणून. उठ ना तर. आणि बाकीचे फोटोशूट करतात तिकडे. खूप मजा मस्ती झाली आणि आम्ही खूप आता जेवण पण करून घेतलं. थोडा रेस्ट घेतोय आणि आता अर्धा एक तासामध्ये निघू आम्ही. बाकी तुम्हाला हा फार्म हाऊस कसा वाटला, आमची गंमत जम्मत कशी वाटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगाच. आणि जर तुम्हाला या फार्म हाऊसला यायचं असेल तर मी सगळं बजेट, सगळं काय खाण्यापिण्याची सोय तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाला पण DM करू शकतात. नाहीतर आपल्या यूट्यूबवरती तर सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटूनच जाईल आपल्या व्लॉगद्वारे. आणि बाकी काही नाही. आता तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आमची ही बांगडविल्ला मस्ती ही पण तुम्हाला कशी वाटली हे पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. असेच आता धमाल मस्तीचे व्लॉग करू. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.